धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। त्यातूनच मदत देण्यासाठी वेळ काढूपणा करतोय। दिवाळी सण सुरू असताना देखील मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करताना अडचणी येतात। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एखादा GR काढून दिवाळी सण पुढे ढकलण्याचा सल्ला राज्य सरकारला दिलाय। पाहुयात याबद्दलचा हा रिपोर्ट। ओमराजे निंबाळकरांची सरकारवर जोरदार टीका। सरकारने एक GR काढावा अन दिवाळीच पुढे ढकलावी। ओमराजे निंबाळकरांचा सरकारला खोचक सल्ला। अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी आर्थिक संकटात सापडला। शेती उद्ध्वस्त झाली, घर संसार उघड्यावरती आला आणि या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ स्वरूपात मदत करणं गरजेचं आहे। या अतिवृष्टीला 1 महिना पूर्ण झालाय, मात्र सरकारची मदत अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेली दिसत नाहीये। त्यावर बोलताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की सरकारने आता एक GR काढून दिवाळी पुढे ढकलावी, कारण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचे सोपस्कार अजून पार पडलेले नाही। त्यामुळे जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत सरकारने दिवाळीच पुढे ढकलावी असा सल्ला सरकारला ओमराजे निंबाळकर यांनी दिलाय। सरकार ज्या पद्धतीने सांगत होते किंवा दिवाळीच्या पूर्वी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मदत करू, आज तुम्ही प्रत्येक गावागावात जावा, काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे। आज सुद्धा अजून जी त्यांचे सगळे सरकारी सोपस्कार आहेत ते सोपस्कार बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला आडवे येतात। पण जी घोषणा सरकारने केली होती की आम्ही दिवाळीच्या पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करू, मला वाटतंय तशी अंमलात अजिबात आलेली नाही आणि ते दुर्दैवी आहे। दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गौतम लटके यांनी चांगला समाचार घेतला। धाराशिवचा खासदार हा बोलबच्चन असून प्रकाश झोतात येण्याकरता काहीतरी बोलायचं हे त्यांचं काम आहे। लोकांना 10,000 रुपये प्रातिनिधिक स्वरूपात जमा झाले असून कबूल आहे की मदत मिळण्यासाठी उशीर होतोय, मात्र उर्वरित मदत 1-2 दिवसात मिळणार। परंतु कुठलं तरी भांडवल करून प्रकाश झोतात यायचं काम खासदार करतात। शासन अनेक स्तरावरनं प्रयत्न करते। आता आपण ह्या लाखी गावात आहे, इथल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारा तुम्ही, प्रत्येकाच्या खात्यावर प्राथमिक स्वरूपात 10,000ची मदत पोहोचली। उर्वरित मदत 1-2 दिवसात नक्कीच मिळणार आहे। अवकाश होतोय ह्याला आम्ही कबूल करतोय, परंतु कुठलं तरी भांडवल करायचं आणि प्रकाश होतात यायचं हे खासदारचं काम आहे। एकंदरीतच ही सर्व परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या मदतीचं राजकारण सुरू आहे। मात्र महापूर आणि अतिवृष्टी वाहिलेला शेतकरी अद्यापही सरकारी मदतीपासून वंचित असलेला पाहायला मिळतोय। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। तर सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।